तुम्ही असं म्हणताय की साईबाबांच्या पालखीमध्ये रिंगण हे होतं, हे मी पहिल्यांदा ऐकलं. मीच नाही तर मला ऐकणारे किंवा आपल्याला ऐकणारे लाखो साई भक्त आज पहिल्यांदा हे ऐकतात. तर हे घोडे रिंगण घेण्याचं कारण असं की ह्या रिंगणामध्ये ना जात, जो घोडे रिंगण पाहिल त्याच्या मनात ना जात कुठली राहील ना धर्म राहील. आणि जो रिंगणाला येईन हजेरी लावल त्या ठिकाणी त्याचे षडविकार जे आहेत ते मावळल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या साईचा चमत्कार आहे, साक्षात्कार आहे. चलो साई की ओर. आज खरं तर मी अशाच पालखी विषयी आपल्या समोर एक माहिती मी खरं तर देणार आहे. जी पालखी कोरेगाव, जे की फलटण तालुक्यामध्ये असणारं गाव आहे, की ज्या गावावरून ज्याप्रमाणे लाखो साई भक्त शिर्डीला येतात त्याचप्रमाणे कोरेगावची ही पालखी जी आहे साईबाबा पालखी सोहळा ह्या नावानं गेल्या 14 वर्षांपासून शिर्डीला पायी येतात. आणि मला असं वाटतं की जातानाही ही लोक पायी जातात. खरं तर हेच या पालखी सोहळ्याचं एक वेगळंपण आहे. पालख्या येतात हो, पण काही लोक पायी येतात आणि इथून जाताना विविध मार्गाने परत विविध माध्यमातून परत जातात. पण मला अनुभवलेली, मला दिसलेली ही एकमात्र अशी पालखी आहे की जी पालखी येतानाही पायी आणि जातानाही पायी आपल्या घरी परत जाते. अशा पालखीचं आज मला स्वागत करायला मिळालं. महाराज, मी आपलं स्वागत करतो साईबाबांच्या पावनभूमी शिर्डीमध्ये. आम्ही ऐकलं महाराज की तुम्ही येणाऱ्या 5 तारखेला परत शिर्डीला पालखी घेऊन येत आहेत. किती लोक असतील? साधारण 600 लोक आहेत आमच्या बरोबर. 600 लोक. की 14 वर्षांपासून आपण पालखी सोहळा साईबाबांच्या शिर्डीत आपण आणत आहात. कसा अनुभव आहे आपला? आणि ही पालखी कशी सुरू केली, ही का सुरू करावीशी वाटली, हे आम्हाला जाणून घ्यायचं. सांगायचं झालं तर 2012ला आम्ही पालखी सोहळा सुरू केला. आता ह्या काळ्या मातीशी शिर्डीच्या माझी एवढी नाळ जुळलेली आहे की 2007ला माझ्या मुलीचा जन्म झाला. क्या बात आहे, वा वा. आणि मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला थोडं शारीरिक प्रॉब्लेम जाणवायला लागला. शारीरिक प्रॉब्लेम जाणवायला लागल्यानंतर ना नक्की भक्ती कुठं असती, कुठल्या क्षेत्रात उतरावं हे मला सुद्धा समजत नव्हतं. मात्र मी 2006ला माझं कॉलेज झाल्या लग्न झालं. 2006ला असताना मी ॲग्रीला होतो. त्यावेळी मी शिर्डीला आलतो. बस साईबाबांना फक्त नमस्कार केलता आणि विद्यार्थी दशेत जसा होतो तसाच माघारी गेलो. असं मला जाणवलं सुद्धा नाही की मी बाबांना नमस्कार केला. जेव्हा माझं लग्न झालं, मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर ना मुलगी आजारी पडू लागली. आजारी पडू लागल्यानंतर ना थोडासा मी चिंताग्रस्त झालो. आता मला ह्यातनं मार्ग कोण दावणार, तर मार्ग कोण दावणार. नंतर ना एके रात्री मी गाढ झोपे गेलतो. साधारण 3 ते 4च्या दरम्यानची गोष्ट आहे. भव्य दिव्य अशी बाबांची कधी न पाहिलेली मूर्ती उभा राहिली माझ्या समोर. उंचची उंच आणि काळी दाढी, असं बांधलेला फेटा. आणि तुम्ही झोपलेल्या मी झोपलेल्या अवस्थेत होतो. मी नक्की म्हणतो ही कोण आहे. आणि मला बाबा म्हणतात अरे मला भिक्षा वाढ. तर माझी मिसेस पूनम मला म्हणते अहो उठा ना, बाबा आल्यात. पण कोण बाबा? तरी पण मी झोपी गेलो. त्याच्यानंतर ना मी जागा झालो. मी कधीच पाहिलं नाही, काय नाही. म्हणलं ही नक्की कोण होतं. मी मंडळीला 4 दिवसांनी माझ्या मिसेसला माझ्या मंडळीला प्रकार तुम्ही सांगितला. असू दे म्हणलं. 2007ची हिस्ट्री, 8, 9, 10 ही 4 वर्ष गेली. माझी मुलगी थोडी आजारी सारखीच पडायची. नक्की मला हे काय असं जाणवतंय, माझ्या मुलीला असा त्रास का होतोय. पण मात्र मला ती मूर्ती सारखी समोर यायची स्वप्नात. डोळ्यासमोर ती जात नव्हती आणि सारखी स्वप्नात बी यायची. त्याच्यानंतर ना 2012ला मला पाडेगावची काही मंडळी भेटली. गोरे, पांडुरंग केंजळे अशी ठराविक मंडळी मला भेटली की माझा संकल्प होता की शिर्डीची पायवारी करायची. माझे चुलते सोपान गोवेकर मला म्हणले आपण श्रावण महिन्यात वारी करू. 2011 मध्ये आम्ही काय गेलो नाही. ही पाडेगावची मंडळी मला भेटली, मला म्हणले आपण वारी करू. नक्की. आणि ज्यावेळी आम्ही वारीचं नियोजन करायला आलो त्यावेळी मला बाबांच्या जीवनचरित्रातले फोटो पाहायला भेटले की हीच फेटा बांधलेला, हेच बाबा माझ्या स्वप्नात आलते.
म्हणजे तुम्ही जे स्वप्नात बघितलं तेच मला तेच- शिर्डीत आल्यानंतर दिसलं. क्या बात आहे. मग त्याच्यानंतर आम्ही 26 जानेवारी 2012 त्यावेळी पायवारीचं नियोजन केलं. पायवारीचं नियोजन असं केलं की एक छोटा हत्ती होता फक्त आमच्यापाशी, आणि छोटा हत्ती आणि खायला जे सामान लागतं ना, भाजी मंडई, धान्य थोडंसं आम्ही भरलं. त्याच्यानंतर आम्ही आमचा 5 दिवसाचा प्रवास शिर्डीपर्यंत केला. तुम्हाला 5 दिवस लागले. 5 दिवस 240 किलोमीटरला आम्हाला 5 दिवस लागले. वा. आणि 5 दिवसात आमचा प्रवास असा झाला की मला त्याच रस्त्यावरती माझ्या पोरीची एक 4 आणे गोळी बंद झाली. क्या बात. मग बाबांनी सांगितलं, साक्षात चमत्कार. साक्षात चमत्कार. बाबांनी सांगितले की श्रद्धा आणि सबुरी. मला सबुरी खूप बाबांनी धरायला लावली, कारण खऱ्या भक्ताची बाबा जास्त परीक्षा परीक्षा घेतात, घेतात. कारण सबुरी बाबांनी सांगितली. अगदी बरोबर. मग गेले 14 वर्ष झालं आम्ही हा पायवारी सोहळा साजरा करतोय. आमची सुरुवात छोटा हत्तीपासून झाली. पांडुरंग केंजळ्यांची गाडी होती, त्यांनी आम्हाला सुरुवातीला चांगली मदत केली. त्याच्यानंतर 2013ला आम्ही रथ काढला. 12ला सुरू केल्यानंतर 2013ला आम्ही रथ काढला. 13ला छोट्या हाती, छोट्या रिक्षापासून तुम्ही रथ काढला. रथ सुरू केला. पादुका, बाबांचा भव्य दिव्य फोटो रथामध्ये बसवला, पालखी सजवली. पुन्हा आम्ही शिर्डीचं 2013ला सुरुवात केली. असं 14ला बाबळेश्वरला रिंगण केलं, घोडरिंगण. घोडरिंगण करण्यामागचा उद्देश काय की घोडरिंगण केल्यानंतर त्या ठिकाणी साक्षात परमेश्वर साईनाथांचं प्रकटीकरण होतं. कारण त्या रिंगणामध्ये असा अनुभव आलता, बाबा का रिंगण करायला लावलं. हे माऊलींची जी दिंडी असते, जी लाखो लोक पायी पंढरपूरला जातात, त्या दिंडीमध्येच आम्ही सर्वांनी ते घोडे रिंगण किंवा तुम्ही जे म्हणताय तसं रिंगण आम्ही बघितलंय. पण तुम्ही असं म्हणताय की साईबाबांच्या पालखीमध्ये रिंगण हे होतं, हे मी पहिल्यांदा ऐकलं. मीच नाही तर मला ऐकणारे किंवा आपल्याला ऐकणारे लाखो साई भक्त आज पहिल्यांदा हे ऐकतात की साईबाबांच्या पालखीमध्ये देखील रिंगण होतं. तर ते आम्हाला ऐकायला खूप वेगळं वाटेल आणि खूप उत्सुकता आहे. साईबाबा आणि परमपिता पांडुरंग, श्री ज्ञानेश्वर, साई माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. त्याच्यामुळे साईबाबा आणि माऊली काय वेगळे नाही. त्याच्यामुळे आपण म्हणतोय की शिर्डी माझं पंढरपूर, शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर. साईबाबा विष्णूचा बी अवतार आहेत, पांडुरंगाचा बी अवतार आहेत, माऊलीचा बी अवतार आहेत, आणि दत्त अवतार दत्त अवतार आहेत. सगुण परब्रह्मसाचार अवतीर्ण झाला असे स्वामी दत्त दिगंबर. तर हे घोडरिंगण घेण्याचं कारण असं की ह्या रिंगणामध्ये ना जात, जो घोडरिंगण पाहिल त्याच्या मनात ना जात कुठली राहील ना धर्म राहील. हे रिंगणाचं महत्व आहे. आणि जो रिंगणाला येईन, हजेरी लावल, त्या ठिकाणी त्याचे षडविकार जे आहेत ते मावळल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या साईचा चमत्कार आहे, साक्षात्कार आहे. पण महाराज, मला जाणून घ्यायचं की रिंगण जे आहे तुम्ही म्हणताय त्याचं स्वरूप कसं असेल, काय असतं त्यामध्ये? हा, रिंगणामध्ये 2 घोडे असतात. ओके. आम्ही रथ एका बाजूला उभा करतो. बाबा साईबाबांचा रथ. साईबाबांचा रथ, बाबांच्या पादुका असतात. तर रिंगणाची सुरुवात अशी करायची की 2 घोडे साधारण एक 70 फूट लांब, बरोबर, रथापासून 70 फूट लांब 2 घोडे उभा करायचे. त्याच्यावरती एक महाराज बसवायचे आणि त्या चंदन लावायचं, बुक्का लावायचा आणि घोड्यांना हार घालायचा. दोन्ही घोड्यांना बुक्का चंदन लावायचा आणि तिथून घोडे पळवत बाबांच्या पालखीपाशी न्यायचे, म्हणजेच रथापाशी न्यायचे. तिथं जाऊन घोड्याचं डोकं टेकवून, तोंड लावून, पादुकांना तोंड लावायचं आणि त्या घोड्याला गुळ आणि हरभऱ्याची डाळ चारायची, म्हणजेच घोडरिंगण झालं. आणि त्या घोडरिंगण झालेलाच असा अनुभव मिळतो की साक्षात परमेश्वर आहे ना, वरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणजे प्रेमाचा जे आशीर्वाद म्हणतो ना आपल्याला, तो पुष्पवृष्टी तो करत असतो त्या रिंगणामध्ये. तुमचा अनुभव असा आहे की ज्यावेळेस ते रिंगण होतं त्यावेळेस साक्षात परमेश्वरांचा वास, स्वतः त्या ठिकाणी परमेश्वर हजर असतात, उपस्थित असतात, असं तुमचा अनुभव आहे. आणि त्याचं महत्व तुम्ही जसं सांगितलं की जो रिंगण अनुभवेल किंवा त्या रिंगणाच्या वेळी जो उपस्थित राहील त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतो? त्याच्या जीवनामध्ये भेद नावाची गोष्ट राहत नाही. तू वेगळा मी वेगळा ही कधीच भेद राहत नाही. तू त्या जातीचा मी ह्या जातीचा, ती एक राहणार नाही. त्याच्यामधले आजार संपतील, मनाचे विकार नाहीसे होतील, द्वेषभाव भेदभाव ही संपुष्टातच येईल. जातपात आपण राहणारच, ज्यावर आपण आज भांडतोय ते सगळं तिथं नष्ट होऊन जाईल. कोणकोणत्या जातीची लोक तिथं येतात समजा?
जातच बाबांना नाही, नसते. हा त्यामुळे जातीबद्दल सांगूच काय. वा. जातच बाबा म्हणा, बाबांनी जातीची म्हणून बोलावायच सांगितले नाहीत आम्हाला. हा. सगळेच येतात एक तिथं, कारण मानव, एक मनुष्य म्हणून माणूस- तिथे माणूस. आणि माणूस धर्माची माणसं येतात तिथं. क्या बात आहे. आणि किती लोक असतात, संख्या किती असते? 600 लोक असतात आणि रिंगणाला परिसरातील ह्या गावात आल्यानंतर बरेचसे लोक जमतात. आणि तुम्ही म्हणताय की आता शिर्डीला तुम्ही 5 फेब्रुवारीला तुमची पालखी शिर्डीला पोहोचते. हा. आणि याआधी हे रिंगण कुठे होत होतं? बाबळेश्वर गावात होत होते. आणि किती वर्ष झालं तिथे? 10 वर्ष झाले रिंगण. 10 वर्ष बाबळेश्वर मध्ये. हम्म. आणि ह्या वर्षी शिर्डीचं तुम्ही जे नियोजन करताय, आयोजन करताय, त्याचं काय स्वरूप असेल? शिर्डीचं नियोजन असं आहे की त्याचं स्वरूप असं आहे की काल आम्ही पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडलो. जिथे मुक्काम आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही बाबांची उदी आणि पत्रिका दिली. पत्रिका तुम्ही देता. आणि काल रस्त्यानेच आमचा असा विषय झाला की आपल्याला शिर्डीतच रिंगण घ्यायचं. क्या बात आहे. वा. जे पहिल्यांदा होत आहे. ते पहिल्यांदाच होतं आणि आगळं वेगळं रिंगण आहे. वा वा. तर ते रिंगण इथं करण्याचा असा उद्देश आहे की ह्या स्वर्गभूमीत रिंगण घेण्याचा असा उद्देश आहे की जे आपल्या बैलाला रथाला बैल जे आहेत ती श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचे आहेत. क्या बात आहे. संत तुकाराम महाराजांच्या रथाचे आहेत. म्हणजे त्या सोपान पालखी सोहळ्यात जे असतात हा. तेच बैल या ठिकाणी असते. त्या सोपान काकांची बैल आहेत, सावता महाराजांची बैल आहेत. क्या बात आहे. अशी भव्य दिव्य जोडी आपल्या शिर्डीच्या स्वर्गभूमीत या पावनभूमीत येणार आहे. त्यामुळे इथला रिंगण सोहळा हा अद्भुत असेल. अद्भुत आहे. म्हणजे न भूतो न भविष्यती असा होऊ शकतो. तुम्हाला शिर्डीकरांकडून काय अपेक्षा आहे की लोकांनी कसं स्वागत करावं असं तुम्हाला वाटतं? आमची 2014 पासूनची, आता मी तुमच्या सर्वांचं म्हणजे ताराबाईंचं नाव घेतो, अनुभव कोते पाटील, तारुभाऊ कोते पाटलांचं नाव घेतो, अजितबाई अजितबाई, ग्रीन अँड क्लीनचे सगळे सर्वच मंडळींचं मी नाव घेतो. कारण गेले 14 वर्ष झालं मला शिर्डीत असं पाहिजे होतं. माझं स्वागत नको, बिलकुल नको. माझ्या साईबाबांचं स्वागत आणि माझ्या साईबाबांच्या पालखीचं स्वागत, बैलजोडीचं स्वागत, बैलजोडीचं स्वागत ह्या साईबाबा संस्थांनं तुमच्या ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशननं करावं आणि सगळ्या शिर्डीकरांनी करावं, एवढीच माझी 2014 पासूनची इच्छा आहे. आणि तुमचं ते स्वप्न मला वाटतं शिर्डीकर या वर्षी तुमचं ते पूर्ण करतील आणि भरभरून तुम्हाला आनंद देतील. खूप सुंदर वर्णन तुम्ही या पालखी सोहळ्याचं आणि या पालखी सोहळ्यामध्ये होणाऱ्या रिंगणाचं तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. पण मला आणखीन एक माहिती अशी मिळाली की आपल्या पालखीमध्ये येणारे सगळी भक्तगण त्या दिवशी शिर्डीची परिक्रमा करणार आहे. त्या बाबतीत आपण काय नियोजन केलं आणि का तुमची इच्छा झाली की येणाऱ्या पालखीमध्ये प्रत्येक व्यक्ती शिर्डीची परिक्रमा करेल? इच्छा होण्याचं असं कारण की मी माझ्याकडून साई चरित्र ग्रंथ हा पूर्णतः वाचलेला आहे. वा. बाबांच्या लीला मी पाहत असतो, वरचेवर अनुभवत असतो. कारण मी अनुभवतो तर लोकांना अनुभव आल्याशिवाय तर पुढचा अनुभव सांगू नाही. नक्कीच. तर श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी कुठलीही पालखी गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आषाढी वारीला जाते, तर त्या वारीला पंढरपूर परिक्रमा होते. तर माझ्या साईबाबांच्या भूमीत जात असताना मग माझ्या साईबाबांच्या पालखीची परिक्रमा माझ्या सर्व वारकऱ्यांना का नको? तर आणि शिर्डीचा परिसर सुद्धा माझ्या बाबांचा पाहायला भेटणार आहे त्या काळातला जुनी शिर्डी अनुभव पावन झालेला. आणि त्या मातीतली जरी माती कपाळी लावली तर ती उदी म्हणून बाबांचं. आणि ते जात असताना प्रत्येकाच्या अंगावरती धूळ उडणारे आणि त्या उडणाऱ्या धुळीतच अनेकांचे दम्याचे आजार असू द्या, बीपीचे आजार असू द्या, बरेचसे आजार, मनाचे आजार, बरेचसे आजार हे परिक्रमेत लोकांचे बरे होतील. हा माझा गेले 14 वर्षापासून माझ्या मुलीमुळे अनुभव आहे. हाच अनुभव मला माझ्या सर्व वारकऱ्यांना द्यायचा आहे, साई वारकऱ्यांना द्यायचा आहे. तुम्ही परिक्रमा करता. आणि किती लोक परिक्रमा करतील आपल्या मंडळातील? 600 लोक आहेत आणि शिर्डी परिसरातील सुद्धा जॉईन होतील आम्हाला. वा वा. खूप सुंदर कल्पना महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केली की शिर्डीला महाराज पालख्या तर खूप येतात, दर्शन करतात, बाबांना भेटतात आणि माघारी जातात. पण आपण जी कल्पना व्यक्त केली की असंच माघारी जाण्यापेक्षा शिर्डीतली माती आपल्या अंगावर घेऊ, आपण असंच मागे जाण्यापेक्षा अशा ठिकाणी श्वास घेऊ की ज्या ठिकाणी स्वतः साईबाबा श्वास घेत होते. हा तोच परिक्रमाचा मार्ग आहे की ज्या ठिकाणी आपल्या 600 लोकांना आपण एक आगळी वेगळी भेट या शिर्डी परिक्रमेच्या माध्यमातून तुम्ही देणार आहात.
ज्यावेळेस आपण परिक्रमेविषयी ज्यावेळेस महाराज आपण बोलतोय, आपली लोक परिक्रमा करणार आहे, पण परिक्रमेचं जे महत्व आहे हे हजारो वर्षापूर्वीचं आहे. तर आपण ह्या परिक्रमेचं महत्व कसं पटवून सांगाल? प्लेगाची साथ आलती शिर्डीमध्ये. हो. त्यावेळी बाबांनी संपूर्ण शिर्डीच्या वेशीवरती गव्हाच्या पिठाने रांगोळी घातली होती. तर शिर्डीत आत एंट्रीच झाली नाही, म्हणजे प्लेगाच्या आत कुणाला लागणच बाबांनी होऊन दिले. अनेक जीव वाचले. पूर्ण भारतामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतामध्ये प्लेगाची साथ पसरली होती. पण शिर्डीमध्ये त्या काळात प्लेगाची साथ नव्हती. तर रोगापासून बचावायचं असेल तर शिर्डीची परिक्रमा करणं एक फार गरजेचे आहे. दुसरं, मनाचे विकार जातील, आध्यात्मिक प्रगती होईल, संसारातील दोष कमी होतील, संसारातील अडीअडचणी कमी होतील. आणि नामस्मरण बाबांच्या परिक्रमेने काय होणार आहे, जसं संत सांगतच आल्यात, नामस्मरणाने कळी काळाची बाधा होणार नाही, तशी परिक्रमेने कळी काळाची बाधा होणार नाही. काळ जे आहे ना, कलीची बाधा होणार नाही. आणि जे कली आज प्रत्येकाच्या मनात शिरतो आणि माणसामध्ये बदल घडवतो, तर जे शिर्डीची परिक्रमा करणार आहेत त्यांना कली त्रास देणार नाही. आणि प्रत्येक जणाला परिक्रमा केल्यानंतर संसारात एक नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. म्हणून जेवढी परिक्रमा प्रत्येकाने शिर्डीतील आणि आमच्या साई परिसरातून, साईबाबा मंदिर कोरेगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा या परिसरातून जेवढे साई भक्त येतील त्यांच्यासाठी हा भव्य दिव्य सोहळा आहे. त्यांच्या जीवनाचं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर ही परिक्रमा, नर्मदा परिक्रमा केलेल्याचं श्रेय भेटणार आहे. तरी सर्व साई भक्तांना अशी विनंती करतो, साईबाबा मंदिर कोरेगावच्या माध्यमातून आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्या माध्यमातून सर्व साई भक्तांनी या परिक्रमेसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2025 हजर राहावे. ओम साईराम. ओम साईराम. 5 फेब्रुवारीला तर महाराजांसोबत आपण परिक्रमा करणारच आहोत, पण त्यानंतर जी दरवर्षी महापरिक्रमा होते ती होत असते 13 फेब्रुवारीला. आणि आज शिर्डीला येणारा प्रत्येक साई भक्त बाबांच्या दर्शनानंतर शिर्डीची परिक्रमा नक्की करतो आणि त्यानंतरच शिर्डीच्या बाहेर जातो. नित्य परिक्रमा देखील ह्या ठिकाणी सुरू आहे. आपण ज्या ज्यावेळी शिर्डीला दर्शनाला याल त्या त्यावेळेस आपण परिक्रमा करू शकता. आणि आपल्या मदतीसाठी आम्ही सगळी लोक, आम्ही शिर्डी ग्रामवासी, आम्ही शिर्डीचे ग्रामस्थ आपल्या प्रत्येक मदतीसाठी, सोयीसाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला तुम्ही संपर्क करा, आम्ही तुमच्या सोबत शिर्डीची परिक्रमा करू. महाराज, मला आणखीन एक माझ्या मनात जी गोष्ट आली ती मला आपल्याला विचारावीशी वाटते की मी शिर्डीत असतो, अनेक पालख्यांना मी भेटलो, अनेक पालख्या मी बघतो, अनेक पालख्या पायी चालत येतात, पण परत जाताना ती वेगवेगळ्या साधनातून, वेगवेगळ्या माध्यमातून परत जातात. पण आपल्या बोलण्यातून असं जाणवलं की आपली पालखी ही येतानाही पायी येते आणि शिर्डीतून बाहेर जाताना किंवा परत तुमच्या गावी जाताना देखील पायी जाते. या मागचं काय कारण किंवा काय महत्व आहे त्याचं? कारण ज्या ठिकाणाहून आम्ही येतो, श्री क्षेत्र कोरेगाव या ठिकाणाहून आम्ही येतो, त्या ठिकाणून खूप श्रद्धेने येत असतो. कारण माझ्या आई बापाला भेटायला जायचंय, एवढी श्रद्धा असते आमच्या आई बापाला भेटायची. माझी साई माऊली ही माझी आई, त्या आईला भेटायला जायचं म्हटलं खूप श्रद्धेने येत असतो आम्ही. आणि ज्यावेळी माघारी जायचं थोडी तरी सबुरी असावी ना. मग धीरजच नसल, धीर नसल, आई बापापासून कुठलं लेकरू फास्ट जातं का हो? आई बापापाशी आल्यानंतर लेकरू हळू 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 आशीर्वाद रूपी अमृत घेऊन आम्ही सबुरीनं माघारी जाणार आहे. म्हणून आम्ही ही प्रतीचा प्रवासी चालतच केलेला आहे. रडवलं महाराज तुम्ही मला. कारण तुम्ही जे बोललात ना की माझे आई वडील आणि लेकरू ज्यावेळेस आईला मिठी मारतं, बाळ जेव्हा आपल्या बाबांना, आपल्या आईला मिठी मारतं, आनंद येतो, खूप भरून येतं. पण ज्यावेळेस ती मिठी आपण हळू हळू सोडतो ना, ज्यावेळेस आईला सोडून ती लेकरू कधीच सोडत नाही ना, त्या आपल्या आई बापाची मिठी कधी जोरात सोडणारच नाही ना, आपण हळूनीच सोडणार आहे ती.
हळूहळू हळूनीच ज्यावेळेस ती जायचं ना मिठी जाता. सोडतो, इच्छा नसताना ती मिठी सोडावी लागते. आणि आईला ज्यावेळेस सोडून ते लेकरू ज्यावेळेस परत जातं ना, त्यावेळेस त्या लेकराची परिस्थिती महाराज खूप वेगळी असते. ते अचानक मला ते दृश्य ध्यानात आलं माझ्या. आणि ती मिठी लवकर सुटू नये, आणि आईला मारलेली मिठी किंवा साईनं मारलेली मिठी त्याचा आनंद आयुष्यभर पुरावा किंवा जास्तीत जास्त काळ तो आपल्या मनामध्ये साठवून ठेवावा म्हणून तुम्ही गाडीत बसत नाही. कारण तुम्ही जर पटकन गाडीत बसलात तर ती मिठी तुमची काही क्षणापर्यंत तुमच्या सोबत राहील, आणि तुम्ही जर पायी परत गेलात तर कितीतरी दिवस ती मिठी, ती आईला मारलेली मिठी, ती साईला मारलेली मिठी तुमच्या स्मरणात राहील. हे कारण थोडस मला भावलं, आणि त्यामुळे कदाचित हे आनंद अश्रू माझ्या डोळ्यात आले. महाराज, खूप वेगळी गोष्ट तुम्ही आज देऊन जाताय. हे तुम्हाला कदाचित त्याचा अंदाज नसेल की तुम्ही आज काय बोललात आणि काय तुम्ही बोलून ह्या भूमीतून परत चाललात. हे माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक साईंच्या भक्तासाठी एक वेगळा ठेवा असेल. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस पालखीला येणारा, पायी येणारा भक्त साईबाबांना भेटेल आणि इथून ज्यावेळेस तो परत निघायला, ज्यावेळेस तो तयार होईल, त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये नक्कीच अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस महाराज तुम्हाला लोक ऐकतील त्यावेळेस तो प्रत्येक साईंचा भक्त रडल्याशिवाय राहणार नाही, असं तुम्ही या ठिकाणी बोलून चाललात. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला शत मी वंदन करतो. आणि साईबाबांचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहो अशी साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गुरुवर्यांच्या आशीर्वादाने, धरतीमाईच्या आशीर्वादाने, परमपिता परमात्मा साईनाथांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र कोरेगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणाहून साईबाबा पालखी सोहळा श्री क्षेत्र कोरेगाव, श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी गेली 14 वर्षे येत आहे. तर या ठिकाणी मी शिर्डीतील सर्व ग्रामस्थांना, परिसरातील सर्व साई भक्तांना अशी विनंती करतो की या रिंगण सोहळ्यासाठी सर्व साई भक्तांनी दिनांक 5/2/2025 रोजी शिर्डी या ठिकाणी साईबाबा रिंगण सोहळा पाहण्यासाठी व साईबाबांनी उपस्थित राहावे. ओम साईराम. ओम साईराम. माझ्यासोबत आज रामकृष्ण महाराज होते आणि त्यांनी अतिशय हृदयातून, अतिशय मनोभावे आपल्याला विनंती केली, आमंत्रण दिलं. मी विनंती करतो की पुन्हा एकदा आपण 5 फेब्रुवारीला आपण सर्वजण मिळून या पालखी सोहळ्याचं भव्य दिव्य असं स्वागत करू आणि आपल्या आयुष्यातला एक आगळा वेगळा क्षण आपण साजरा करू. ओम साईराम. ओम साईराम.